सुखाचा मी सुगराणा सुगराणा कृपा अन्नपूर्णेची मी सुगराणा सुगराणा करते संसार सुखाचा। नमस्कार, सुगरण आर्ट ऑफ कुकिंग पावर्ड बाय अन्नपूर्णा बांधाने हिंगमध्ये मी मयुरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना नेहमी एक प्रश्न पडतो है ना, की मुलांसाठी रोज नवीन नवीन खायला काय करायचं। शाळेतून आले किंवा खेळून दमून आले की त्यांना खूप भूक लागलेली असते। तर आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे जरा जास्तच भूक लागते। त्यांना रोज वेगवेगळे पदार्थ लागतात, पण चटपटीत पदार्थ। तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण बघणार आहोत अशाच चटपटीत रेसिपीज, आणि त्यासाठी स्वागत करणार आहोत आपल्या सुगरण मैत्रिणीचं, प्रज्ञा सोनावणे हिचं। हाय प्रज्ञा। हॅलो। खूप खूप स्वागत तुझं सुगरणच्या किचनमध्ये। कसं वाटतं इथे येऊन? खूप चांगलं वाटते, कारण माझ्या ज्या रेसिपी मला नेहमी वाटायचं की सगळ्यांनी कराव्यात, तर ते मला इथे दाखवण्याची संधी मिळते। हो। ओके, मग या मैत्रिणींना आज पहिली रेसिपी कुठली दाखवणार आहेस? मी खिम्याचे समोसे बनवणार आहे। खिम्याचे समोसे आपण पाहणार आहोत। तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या। चिकनचा खिमा 1 वाटी, मळलेलं पीठ 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, चिरलेला टोमॅटो 1 वाटी, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, धणेपूड 1 टेबलस्पून, लिंबाचा रस 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल, तूप आणि कोथिंबीर। खिमा समोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच, आणि आपण आता लगेच सुरुवात करूयात। काय करायचं पहिले? कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण, तर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। ओके, ठीक आहे। अजून घेऊ? हां, 2 चमचे। आता कांदा परतून घेऊया त्याच्यामध्ये। कांदा घेऊया। हा सगळा किती घेतला आपण? हा कांदा आहे साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा घेतला। एक घेतला। तुला स्वतःला कुकिंगची आवड आहे? हो। काय काय बनवतेस? व्हेज नॉनव्हेज सगळं बनवतेस? दोन्ही पण बनवते, पण नॉनव्हेज बनवायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं। नॉन व्हेजिटेरियन आहेस तू, हो, त्यामुळे जास्त ते। मग हा पदार्थ कोणाकडनं शिकलीस? हा, मम्मीने शिकवलेला, आईकडनं। हो। कांदा आपला झालेला आहे? हो। आता आपण टोमॅटो ऍड करूया। ओके, हा एक मीडियम आकाराचा। हां, आपला टोमॅटो शिजलेला आहे? हो, टोमॅटो पण शिजलेला आहे। आता आपण मसाला टाकूया। हे साधारणतः 1 सपाट चमचा धणेपूड घालूया, आणि हळद एकदम किंचितशी बस। आता गरम मसाला ऍड करूया। आता आपण चिकनचा खिमा घेतलेला आहे, तो ऍड करूया। बोनलेस चिकनचा। ओके, हे सगळ्याच्या सगळं घ्यायचं? हो। तू नॉनव्हेज खातेसच, ते पण आता चिकन घेतलंय। हो। तर आपण अशीच अंडा भुर्जी बनवून घेतली आणि भुर्जीचा समोसा आपण बनवला तर? हो, चालू शकतं। आणि चिकनच्या ऐवजी मटनचा खिमा पण आपण वापरू शकतो। मीठ घालूया आपण आता ह्याच्यामध्ये। ओके, साधारणतः 1 सपाट चमचा। आता हे वाफायला ठेवायचं? वाफायला ठेवायचं आहे, साधारणतः 5 ते 7 मिनिट। 5 ते 7 मिनिटं लागतील। बरं, हे 5 ते 7 मिनिटं शिजू देऊया। हो। खिमा आपला शिजला असेल? हो, खिमा आता शिजला असेल, बघूया। आता आपण थोडंसं वरून त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घालू। ओके, आपण वरून घालतोय ह्याच्यासाठी की फ्लेवर राहायला हवा त्याच्यामध्ये। बरं बरं। आता आपण गॅस बंद करूया आणि लिंबू घालूया। ओके, आणि वरून लिंबू पिळायचं? हां। आणि कोथिंबीर झालं? हो।
आता पुढे काय करणार? आता हे आपण थंड व्हायला ठेवूया. थंड व्हायला हवं ना. गरमागरम किमा तयार झालाय, पण थोडा थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. मी सुगरण